राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 211 पासून 18 किलोमीटर अंतरावर बालाघाटाच्या डोंगर रांगात गौंडगाव या खेड्याजवळ वसलेला गौंडगाव तांडा साधारणपणे 50 कुटुंबाची ही वस्ती, भौतिक सुविधांपासून दूर असलेली एक रानातील वस्ती। त्यात ऊसतोडीचं काम करून आपल्या पतीच्या संसाराला हातभार लावणारे कष्टकरी व श्रमप्रतिष्ठा जपणारे माता पुतळाबाई व शामराव पवार या दाम्पत्याला 2 मुले व 2 मुली असा परिवार। तांड्यापासून माध्यमिक शाळा 6 किलोमीटर अंतरावर लेकरांची पायपीट 5वी पासून सुरू होते। शाळा ते तांडा या रस्त्याच्या दरम्यान पावसाळ्यात दुथडी भरून वाहणारा मोठा ओढा। पुतळाबाईंचं 5 पत्र्याचं घर, घरासमोर एक छप्पर ज्याच्यात पेटते कुटुंबाची चूल। पोटासाठी तांड्यापासून 200 किलोमीटर पेक्षा जास्त दूर जाऊन ऊस तोडीचं काम आजी आजोबांबरोबर नातवंड ठेवून भाकरीचा चंद्र शोधण्यात हे पती पत्नी दाही दिशा भटकंती करतात। प्रचंड मेहनत, प्रामाणिकपणा, जिद्द यांच्या एकत्रीकरणातून जन्माला येणाऱ्या विकासाचं आणि नीतिमत्तेचं तत्वज्ञान पुतळाबाईंच्या शब्दातून ओसंडत होतं। वडिलोपार्जित 1 एकर जमीन वाटून आली आणि संघर्षाला सुरुवात झाली। 25 वर्षाच्या अथक परिश्रमाचं फळ म्हणजे थोरला मुलगा डॉक्टर सुरेश पवार हा MD झाला आहे। सविता पवार ही BA झाली आहे, तर तिसरा भाऊसाहेब पवार MBBS टीवायला आहे। मुलांच्या शिक्षणासाठी पैसे व्याजाने काढले, पण शिक्षण बंद पडू दिले नाही। मुलं आज क्लास 1 दर्जाच्या उंचीचे असूनही या घरात आजही TV नाही, फॅन नाही, साधी सायकल पण नाही। MD करणाऱ्या सुरेशला MBBSच्या वर्षात मिळालेला मोबाईल म्हणजे कमालीची धनदौलत वाटते। जिल्हा परिषदेच्या शाळा व तेथे काम करणारे शिक्षक आमच्यासाठी परमेश्वर आहेत असं सांगताना या माऊलीचे डोळे भरून येतात। डोक्यावर उसाची बोळी आणि मनात असलेली मुलांच्या उच्च शिक्षणाची जिद्द पूर्ण करणाऱ्या सदहृदयी मातेस आधार परिवाराचा मानाचा मुद्रा।